मोठी बिल्डिंग्स, इंग्लिश मीडियम बोर्ड, स्मार्ट क्लासेसच्या जाहिराती, पण शाळेला सरकारी मान्यता नाही. पुणे जिल्ह्यातून समोर आलेली ही बातमी सध्या हजारो पालकांची चिंता वाढवणारी ठरली आहे. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्याआधीच पुणे जिल्हा परिषद आणि महापालिकेने तब्बल 45 अनधिकृत म्हणजेच बोगस शाळांची यादी ही जाहीर केली आहे. अशा मोठमोठ्या जाहिराती पाहून अनेक पालक आपल्या मुलांचं भविष्य सुरक्षित समजून शाळेत प्रवेश घेतात. पण ज्या शाळेत तुम्ही हजारो रुपये फी भरत आहात ती शाळा जर बोगस निघाली तर? शिक्षण विभागाने सध्या असाच एक खुलासा केलाय, ज्यामुळे अनेक कुटुंबांची चिंता आता वाढली आहे. काही शाळा या नियम न पाळतात सुरू असल्याचं, तर काही शाळा या वेगळ्याच ठिकाणी चालवल्या जात असल्याची माहिती समोर आली आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे, किती शाळा बोगस ठरल्यात, हे सगळं काही जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आमच्या प्राईम टाइम महाराष्ट्र या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा. पुणे महापालिकेनंतर आता जिल्हा परिषदेकडूनही अनधिकृत शाळांची यादी जाहीर करण्यात आली आहे. संपूर्ण पुणे जिल्ह्यात तब्बल 45 बोगस शाळा या आढळल्या असून त्यामध्ये पुणे ग्रामीण, पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड परिसरातील शाळांचा समावेश आहे. आता हा नेमका प्रकार काय आहे? तर ग्रामीण भागातील 24 शाळांपैकी 13 शाळांकडे शासनाची कोणतीही अधिकृत मान्यता नाहीये. आणि धक्कादायक बाब म्हणजे काही शाळांनी मंजुरी केलेल्या जागेऐवजी दुसऱ्याच ठिकाणी शाळा चालवल्या जात असल्याचं समोर आलंय. तर पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत 12 आणि पिंपरी चिंचवडमध्ये 9 शाळांची नावे या यादीत आहेत. विशेष म्हणजे मुळशी तालुक्यात सर्वाधिक 9 बोगस शाळा यात सापडल्या आहेत. आणि काही शाळांनी तर फक्त इरादापत्र मिळालेलं असतानाही पूर्ण मान्यता असल्याचा दावा करून ऍडमिशन घेण्यास सुरुवात केल्याचं समोर आलंय. त्यामुळे पालकांची फसवणूक झाल्याचा मोठा आरोप या ठिकाणी करण्यात आलाय. या यादीत न्यू मिलेनियम स्टार इंग्लिश मीडियम स्कूल, इमॅन्युअल पब्लिक स्कूल, ग्लोबल इंग्लिश मीडियम स्कूल, सेंट झेवियर स्कूल, एंजल हाय, क्रिएटिव्ह इंटरनॅशनल स्कूल अशा अनेक शाळांची नावे समोर झाली आहेत. विशेष म्हणजे मुळशी तालुक्यात सर्वाधिक बोगस शाळा आढळल्या असून आता या प्रकरणामुळे अनेक पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. कारण मुलांचं शिक्षण, त्यांचं वर्ष आणि भविष्यातील प्रमाणपत्र यावरही याचा परिणाम होऊ शकतो. यामुळे प्रशासनाने पालकांना स्पष्ट आवाहन केलं आहे की कोणत्याही शाळेत प्रवेश घेण्याआधी त्या शाळेचं सरकारी मान्यता प्रमाणपत्र हे नक्की तपासून घ्या. फक्त जाहिराती, मोठे बिल्डिंग्स किंवा कमी फी पाहून निर्णय घेऊ नका, कारण एका चुकीच्या निर्णयामुळे मुलांचं भविष्य हे अडचणीत येऊ शकतं. अशाच माहितीपूर्वक बातम्यांसाठी प्राईम टाइम महाराष्ट्र या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.